इंडिया विक्स जर जास्त असेल तर तेवढे तुमचे प्रीमियम हे खूप महाग होत असतात. ठीक आहे. त्यानंतर आता 20 ते 25च्या दरम्यान जर इंडिया विक्स जर असेल तर काय होतं, बाजार अस्थिर असतो. अस्थिर म्हणजे मार्केटमध्ये आता व्हॉलॅटिलिटी किंवा बिग मुवमेंट होण्यासाठी सुरुवात झालेली आहे. आता ऑप्शन खरेदी आणि विक्री दोन्ही करू शकता या स्ट्रॅटेजीमध्ये. म्हणजे तुम्ही ऑप्शन बाईंग पण करू शकता आणि सेलिंग पण करू शकता. पण कधी, ज्यावेळेस IB 20 ते 25च्या दरम्यान असेल, आपण काय करतो, आपल्यालाही माहित नसतं, आपण 12 ते 14च्या दरम्यानच काय करतो, ऑप्शन बाय करतो. दिवसभर एखादी पोझिशन चालू राहते, त्यामध्ये लॉस होऊन जातो. कारण थिटा आहे, थिटा प्रमाणे प्रीमियम कमी होतो आणि IB इंडिया विक्स प्रमाणे सुद्धा प्रीमियम आहे तो कमी होतो. त्याला आपण व्हॉलॅटिलिटी म्हणतो आणि व्हॉलॅटिलिटीनुसार जर प्रीमियम कमी झाला तर आपल्याला त्यामध्ये लॉस झालेला असतो किंवा होऊ शकतो. त्यानंतर लोक थोडेसे घाबरलेले असतात, कारण मार्केटमध्ये काय होतं, मार्केट मुवमेंट आहे ती जास्त देत असतं, थोडी फास्ट मुवमेंट व्हायला लागते. याच्यामध्ये सुद्धा ह्या 3 स्ट्रॅटेजी तुम्ही यूज करू शकता. मार्केट आहे ते अस्थिर वाटू शकतं आपल्याला, जोखीम व्यवस्थापन महत्वाचे, म्हणजे स्टॉप लॉस वगैरे आपला प्रॉपर असला पाहिजे या ठिकाणी, कारण मार्केटमध्ये आता मुवमेंट आहे ती खूप जास्त व्हायला लागलेली असते. त्यानंतर बँक निफ्टी आहे तो मोठ्या प्रमाणात अस्थिर होऊ शकतो, म्हणजे व्हॉलॅटिलिटी मार्केटमध्ये वाढलेली आहे पूर्ण. बँक निफ्टी आहे तो 100 पॉईंटचा कॅन्डल क्रिएट करेल अप साईडला, त्यानंतर दुसऱ्या साईडला दुसरा कॅन्डल 5 मिनिटांमध्ये आणखी 100 पॉईंटचा क्रिएट करू शकतो कॅन्डल आहे तो. तर आता आपल्याला लक्षात ठेवायचं, ऑप्शन बाईंग करताना आपण काय करणार, 20 ते 25च्या दरम्यान आपण काय करू शकतो, ऑप्शन खरेदी करू शकतो, म्हणजे बाय करू शकतो आणि सोबत दोन्ही विकू पण शकता.